मित्रांनो, मराठी अभिनेत्री गिरिजा ओक हिने पहिल्यांदाच तिचे वडील गिरीश ओक यांच्याशी असलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केले. गिरीश ओक यांनी पद्मश्री फाटक यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं आणि त्यांना गिरिजा ही मुलगी आहे. नंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर गिरीश ओक यांनी पल्लवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आणि या दाम्पत्याला दुर्गा या नावाची मुलगी सुद्धा आहे. एका मुलाखतीमध्ये गिरिजा सांगताना दिसते की तिच्या आई वडिलांमध्ये अनेक वर्ष मतभेद होते आणि सातत्याने हे मतभेद वाढत गेल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळातील सततच्या तणावाचा गिरिजा यांच्यावरती खोलवर परिणाम झाला. त्यांना पॅनिक अटॅक यायचे, घाम यायचा आणि प्रचंड अस्वस्थ वाटायचं. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी गिरिजा यांनी थेरपीची मदत सुद्धा घेतली होती. आई वडील वेगळे झाल्यानंतर गिरिजा ही तिच्या आईसोबत राहू लागली. त्यामुळे वडिलांशी असलेला दैनंदिन संपर्क कमी झाला. गिरीश ओक यांनी दुसरं लग्न करून त्यांचं नवीन कुटुंब सुरू केलं. गिरिजा सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये आणि करिअरमध्ये व्यस्त झाल्यामुळे तिचा आता गिरीश ओक यांच्यासोबत फारसा संपर्क येत नाही. मुलाखतीमध्ये गिरिजा ही पुढे म्हणताना दिसते की एका घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन ती अनेक वर्ष जगली. त्यामुळे लहानपणीच तिनं ठरवलं होतं की ती तिचं नातं नक्की टिकवून दाखवेल. नंतर तिचं लग्न झालं आणि सुदैवाने तिला चांगला नवरा मिळाल्याचं देखील ती म्हणते. दोघांच्या नात्यामधील प्रेम, विश्वास आणि संवादामुळे दोघांचं वैवाहिक आयुष्य चांगलं असल्याचं गिरिजा म्हणताना दिसून येते. थोडक्यात गिरिजा आणि गिरीश ओक यांच्यातील दुराव्याचं मुख्य कारण आई वडिलांचा घटस्फोट आणि त्यानंतरचं त्यांचं वेगळं आयुष्य हे होतं. पण आजही लोक गिरिजा यांना गिरीश ओक यांची मुलगी म्हणून ओळखतात आणि याचा तिला अभिमान असल्याचंही ती सांगते. वडिलांप्रमाणेच तिच्याही कामाचं कौतुक झालं तर तिला आनंद होतो. आपण एखादं वाईट काम केलं तर त्याचा परिणाम वडिलांच्या नावावर होऊ नये याचं सतत दडपण असल्याचंही ती सांगते. एक कलाकार आणि वडील म्हणून गिरिजा आजही गिरीश ओक यांचा तितकाच मनापासून आदर करते. तर तुम्हाला गिरिजा ओक ही अभिनेत्री आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.